पण मला असं वाटतं की आजचा दिवस माझा हे म्हणण्यापेक्षा रोजचा दिवस माझा असं आपण म्हणूयात. मला सक्त ताकीद मिळाली की हे पुस्तकं परत घरात दिसले नाही पाहिजेत. बापरे. जाणार आज ती माहेराला, तिच्या माहेराला, ओटी भरा ग ओटी भरा, तिची ओटी भरा. साहित्य जागर यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज 8 मार्च जागतिक महिला दिन आणि या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आज आपण संवाद साधणार आहोत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवयित्री स्वाती पाटील यांच्याशी. त्या फक्त कवयित्रीच नाहीत तर त्या निवेदिका आहेत, समाजसेविका आहेत, ब्युटिशियन आहेत, त्यांचा एक रेकॉर्डिंग स्टुडिओसुद्धा आहे. अशा बहुआयामी अशा व्यक्तिमत्वासोबत आज या महिला दिनाच्या निमित्तानं आपण संवाद साधणार आहोत. स्वातीताई नमस्कार. नमस्कार. स्वाती पाटील यांचा उसवत्या सांजवेळी हा काव्यसंग्रह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतोय. त्यांचा हा साहित्य प्रवास कुठून सुरू झाला आणि या साहित्य प्रवासासाठी त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर तुमची ही जी कविता आहे आज महाराष्ट्रभर गाजते उसवत्या सांजवेळीच्या निमित्तानं, तर तुमच्या या कवितेच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली? तुमची पहिली कविता, त्या पहिल्या कवितेबद्दल तुम्ही आम्हाला काही सांगाल का? नक्की सांगेल. खरं तर तुम्ही साहित्य जागरच्या माध्यमातून, तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून मला आज या ठिकाणी मुलाखतीसाठी निमंत्रित केलं आहे, यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद आणि स्वागत. पण खरं तर माझा कवितेचा प्रवास सांगायचं जर झालं तर बालपणापासून मला वाचनाची आणि त्याबरोबरच लिखाणाची आवड होती. अगदी 7वी-8वीत असताना मी पहिली कविता लिहिली. खरं तर त्या काळामध्ये साहित्यिक किंवा कवी, लेखक किंवा साहित्य रसिक जरी आपण म्हणू तर ते असं आपल्या आसपास कुणीच नव्हतं. माझा जन्म ग्रामीण भागातला असल्यामुळं आणि तसंच वातावरण होतं, साहित्यिक नसणारं वातावरण होतं खरं तर. मग त्या वातावरणामध्ये फक्त केवळ पाठ्यपुस्तकातल्या कविता किंवा पाठ्यपुस्तकातले धडे हे वाचायला मिळायचे. माझं असं हे होतं की मी माझं ज्या इयत्तेत जाईल त्या इयत्तेत मला पहिल्यांदा पुस्तकं जर मिळाली लगेच आपल्या शाळा सुरू झाल्यानंतर, तर त्या पुस्तकांमधलं मराठीचं पुस्तक मी पहिल्या 2-3 दिवसामध्ये अख्खं पुस्तक वाचून काढायचं. तर ही वाचनाची आवड होती मला पहिल्यापासून. किंवा आपल्याला खाऊचं काय जर आलं, खाऊ घेऊन आलोय दुकानातून किंवा काय घेऊन किराणा आले, त्यामध्ये जर एखादा कागदामध्ये यायचा खाऊ, तर ते मला वाचायला आवडायचं. ह्याच्या पलीकडं वाचन कधी मिळालंच नाही वाचायला. मग हे वाचत असताना पाठ्यपुस्तकातील ज्या कविता असतील त्या कवितांना चाली लावायच्या आणि त्या चालीत म्हणायच्या. असं करता करता मला पण वाटायचं की बाबा चला आपण पण असं काहीतरी आपल्याला लिहिता येतंय का ते बघूयात. म्हणजे पाठ्यपुस्तकामधल्या कविता वाचून तुम्हाला थोडीशी प्रेरणा मिळाली असं म्हणायला काही हरकत नाही. नक्कीच प्रेरणा मिळाली. वाचायला तर काही मिळत नव्हतं त्या काळामध्ये, पण मग मला रेडिओ ऐकण्याचा भरपूर छंद होता. रेडिओवरचे सगळे कार्यक्रम, सगळी माहिती, अनेक कलाकारांच्या मुलाखती त्या काळामध्ये व्हायच्या, अनेक साहित्यिकांच्या मुलाखती व्हायच्या किंवा रेडिओवर जेवढे कार्यक्रम असायचे तेवढे सगळे कार्यक्रम मी लक्ष देऊन ऐकायचे. त्या काळामध्ये झोंबीचं वाचन रोज असायचं, आनंद यादवांच्या झोंबीचं, तर ते मी लक्षपूर्वक अख्खी पूर्ण कादंबरी त्यावेळेस मी ऐकली होती. तर असं करत असताना तो शब्दसंचय माझ्यातला वाढत गेला. एकांती काळजात दाटते कविता, तेव्हा कुठे मैफिलीत भेटते कविता, या तुमच्याच ओळी आहेत. आणि या ओळी माझ्या मते काव्य निर्मिती कशी होते या संदर्भातल्या ओळी आहेत असं वाटतं. तर तुमच्या मते कविता लिहिण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत याबाबत तुम्ही आम्हाला सांगा थोडंसं. खरं तर कविता ही अशी गोष्ट आहे, ये म्हणताना येत नाही. म्हणजे तुम्हाला पण अनुभव असेल की तुम्हाला एखादी कविता, एखादा विषय मांडायचा आहे आणि तुम्हाला लिहायची कविता, पण ती येत नाही. ती कविता आतूनच यावी लागते. कविता ये म्हणताना येत नाही आणि जा म्हणताना जात नाही असं मी म्हणते. कारण आपल्याला जर कविता जर आली तर ती आपल्याला दुसरं काही सुचूनच देत नाही कवितेशिवाय, पूर्ण झाल्याशिवाय कविता. तर मला असं वाटतं की आपल्या जीवनाकडे किंवा आपल्या समाजाकडे, या जगाकडे डोळे भरून बघण्याची दृष्टी आपल्याकडे असायला पाहिजे कविता लिहिण्यासाठी. आणि आपलं मन संवेदनशील असायला पाहिजे.
समाजामध्ये ज्या घटना घडत आहेत, जे अनुभव आहेत आपण अनुभवलेले, या सगळ्या गोष्टींचं आपल्या कवितेमध्ये प्रतिबिंब उमटत असतं आणि त्यासाठी आपल्याला आपलं मन संवेदनशील असणं गरजेचं असतं. जगातली सगळी सुखदुःख आपल्याला जेव्हा आपलीशी वाटायला लागतात तेव्हा मला वाटतं खरी कविता जन्माला येत असते. आणि दुसरं असं की आपल्याकडं शब्दसंचय असणं खूप गरजेचं असतं कविता लिहिण्यासाठी. कारण मराठीत अनेक शब्द आहेत. आता आपल्याला माहिती आहे साहित्यामध्ये अनेक वेगवेगळे शब्द आहेत, तर त्या शब्दांची सांगड आपल्याला घालता आली पाहिजे, तरच ती कविता कुठेतरी प्रभावी होत असते. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मुक्त छंदात लिहा किंवा छंदबद्ध कविता लिहा. मुक्त छंदातली जरी असली आणि छंदबद्ध जरी कविता असली तरी त्या कवितेला कुठेतरी एक वेगळी लय असायला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही त्या लयीमध्ये कविता जर नसाल लिहित तर ते तुमचा तो एक धडा होईल. मग धडा न होण्यासाठी मुक्त छंदात किंवा छंदबद्ध तर विषयच नाही, पण मुक्त छंदामध्ये जेव्हा तुम्ही लिहिताय तर त्याला एक वेगळी लय असायला पाहिजे तुमच्याकडे, असं मला वाटतं. तुमच्या मते कवितेला आपण पद्य म्हणतो, त्याचं गद्य होऊ नये. बऱ्याच जणांचं असं गद्य झालेल्या कविता सुद्धा आपल्याला वाचायला भेटतात. पण तुमची कविता जर आपण पाहिली तर तुमच्या कवितेमध्ये स्त्रीजीवनाचा, संघर्षाचा, भावभावनांचा मोठा भाग आहे. तुमची कविता एक परिवर्तनवादी कविता वाटते. मग तुम्हाला असं वाटतं का की कविता समाजामध्ये काही परिवर्तन घडू शकते, असा काही तुम्हाला अनुभव आहे का? कविता आणि एकूणच सगळं जे साहित्य आहे ते समाजामध्ये परिवर्तन घडू शकतं. कारण साहित्य हा समाजाचा आरसा आहे असं आपण म्हणतो. म्हणजे समाजामधले जे चांगल्या वाईट गोष्टी आहेत त्या साहित्यामध्ये साहजिकच त्याचं प्रतिबिंब साहित्यामध्ये येत असतं. म्हणजे समाजामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या साहित्यामधून त्याचं प्रतिबिंब आपल्याला कायमच दिसत आलेलं आहे, इथून मागं पण आणि आत्ता पण. पण त्या घटना घडल्या, त्या गोष्टी ज्या समाजामध्ये आहेत त्या समाजामधल्या गोष्टींच्या चांगल्या वाईट परिणामांची जाणीव आपल्याला साहित्य करून देत असतं. आणि म्हणून साहित्य हे परिवर्तनाचं एक खूप मोठं साधन आहे असं मला वाटतं. तर म्हणजे आपण आता तुम्हीच बघा, आपणच बघूयात की आपण ज्यावेळेस आपल्या एखादं पुस्तक वाचतो किंवा एखादी कादंबरी वाचतो, एखादा कविता संग्रह वाचतो, एखादं चरित्र वाचतो, तर त्याचा परिणाम साहजिकच आपल्या मनावर पडतो, आपल्या आयुष्यावर, आपल्या जीवनावर पडत असतो. आणि मग आपण त्या समाजाचा एक भागच आहोत. म्हणून मग तो समाजावर प्रभाव नक्कीच साहित्याचा पडत असतो. म्हणजे साहित्य हे समाजामध्ये बदल घडू शकतं. साहित्य समाजाचा आरसा आहे. म्हणजे समाजामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत किंवा ज्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत त्या संदर्भामध्येही साहित्यामध्ये त्याचं आपण मांडलेलं असते. त्यामुळं तो बदल होऊ शकतो असं तुमचं मत आहे. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे आणि सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आपण पाहतो की कविता भरपूर वाचायला मिळतात. व्हॉट्सअप उघडलं की 5-25 कविता तर आपल्या समोर आलेल्या असतात. मग या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये कविता जी आहे ती कविता तिचं स्थान टिकून आहे का? तिच्या दर्जाबाबत तुम्हाला काय वाटतंय? सोशल मीडियाचा मला तर पर्सनली खूप चांगला फायदा झाला आहे. म्हणजे सोशल मीडिया हे असं माध्यम आहे की त्याचा तुम्हाला चांगला फायदा करून घ्यायचा आहे की वाईट फायदा करून म्हणजे चुकीचा फायदा करून घ्यायचा आहे हे तुम्ही ठरवायचं असतं. माझ्या कविता किंवा माझ्यासारख्या असंख्य कवयित्री कवींच्या कविता ज्या त्यांच्या डायरीमध्ये बंद होत्या त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, फेसबुक, व्हॉट्सअपच्या किंवा इन्स्टाच्या माध्यमातून त्या महाराष्ट्रभर पोहोचल्या, म्हणजे वाचकांपर्यंत पोहोचल्या खऱ्या अर्थानं. पहिलं कसं होतं की कविता मर्यादितच राहायची, पुस्तकातून किंवा ह्याच्यातून वाचायला मिळायची. आता आपल्याला सोशल मीडियावर कविता वाचायला मिळतात. असं पण म्हटलं जातं की उठसूट कुणीही कविता लिहायला लागले सोशल मीडियामुळं. ते जरी असलं तरी पण ज्या कवितेची दखल ज्या ठिकाणी घेतली जाणं गरजेचं आहे त्या ठिकाणी त्या कवितेची दखल घेतली जातेच आहे. बरोबर आहे. म्हणजे सोशल मीडियाचा उपयोग एक प्रकारे प्रकाशनासारखा झालेला आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. कारण प्रत्येकाचीच कविता प्रकाशित होते असं अशातला काही भाग नसतो. पुस्तक प्रत्येकाचंच लवकर होतं अशातला भाग नाही. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे त्या कवितेच्या प्रसिद्धीला एक माध्यम मिळालंय असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. मी पण अशीच होते. म्हणजे मला माझ्या कविता बाहेर नव्हत्या कधी. माझं ज्यावेळेस पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला स्पंदन, त्याच्यानंतर तिथून अगोदर तर मी कुठं कार्यक्रमाला गेलेले नाही. ज्यावेळेस मी पहिल्यांदा कार्यक्रमाला गेले कवी संमेलनाला, माझ्याबरोबर माझा एक खरंच म्हणजे मला आता तो अनुभव सांगताना मला अभिमान पण वाटतोय.
भावानी मला कार्यक्रमाला घेऊन गेला, त्या कार्यक्रमाला. आणि कार्यक्रम चालू होता, कवी संमेलन चालू होतं. सगळे बरेचसे रसिक बसलेले होते. वरती स्टेजवर सगळे पुरुष मंडळी, 7-8 कवी होते सगळे. आणि आम्ही जाऊन मागं बसलो, भाऊ आणि मी माझा. तर मला स्टेजवरून त्यांनी माईकमध्ये सांगितलं की स्वाती पाटील मॅडम आलेल्या आहेत, तर त्यांनी स्टेजवर यायचे. मी एवढी लाजरी होते सर की मी म्हणलं आता मी नाही जाणार, एवढे सगळे पुरुष तिथं बसलेले आहेत, मी कशी जाणार. अजून दुसऱ्यांदा परत मला आवाज आला की तुम्ही वरती या म्हणून. परत पण मी माझ्या भावाला म्हणलं नाही येणार मी जाऊ शकत नाही वर स्टेजवर बसायला, तू माझ्याबरोबर चल. तो मला ओरडला की मी कसा येऊ तुझ्याबरोबर, तू जा गपचूप एकटी. परत तिसऱ्यांदा अजून आवाज आला थोड्या वेळाने की मॅडम वरती या. मग त्यावेळेस तो मला ओरडला आणि तो अजून जास्त ओरडल म्हणून मी त्याच्या भीतीनं स्टेजवर जाऊन बसले. पण इतकी भिवून बसले की आता एवढे सगळे पुरुष आहेत आणि त्या पुरुषांच्या मध्ये मी जाऊन बसायचंय आणि मला कविता सादर करायची, एवढा दबाव आलेला होता मला. तर हा प्रवास करत असताना आणि त्यानंतरचे आत्ताचे काही जे वर्ष आहेत माझ्या आयुष्यातली गेलेली, मग आता जर आपण ठरवलंय तर आपल्याला काहीतरी कुठंतरी सिद्ध करायचंय. म्हणजे माझं कवयित्रींना सुद्धा सांगणं की आपल्याला जर सिद्ध करायचंय आणि आपण चांगलं लिहितोय तर आपल्याला आपली वाट आपल्याला शोधावी लागेल. मग त्यानंतर आता मी कवी संमेलनांचं सूत्रसंचालन करते किंवा कार्यक्रमांचं पण बऱ्यापैकी सूत्रसंचालन करते. म्हणजे ही भीती किंवा ही आपल्यामध्ये जी आपल्याला स्वतःमध्ये जी प्रगती करायची ती आपणच करणं गरजेचं आहे. नाही, ते बरोबर आहे. म्हणजे तुमच्या पाठीशी सुरुवातीला जसा तुमचा भाऊ उभा राहिला, तसं आजच्या ज्या कवयित्री आहेत, अजूनही ज्या पाठीमागं आहेत, त्यांच्या पाठीशी कोणीतरी असा भाऊ उभा जर राहिला तर मला वाटतं त्या सुद्धा नक्कीच त्यांचा सुद्धा काव्य प्रवास जो आहे तो तुमच्यासारखा फुलल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही एक कवयित्री म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहेत. तुम्हाला सगळेजण ओळखतातही. महाराष्ट्रामध्ये तुमची ओळख आहे, वेगवेगळ्या कवी संमेलनामध्ये तुम्ही असताय. तुम्ही कवयित्री तर आहातच, पण त्याचबरोबर तुम्ही संपादिका सुद्धा आहात. म्हणजे अक्षर प्रवाह नावाचा दिवाळी अंक तुम्ही सुरू केला. आता कुठलाही दिवाळी अंक सुरू करणं ही तशी सोपी गोष्ट नाही, पण तरीसुद्धा तुम्ही तो दिवाळी अंक सुरू केला आणि यशस्वीपणे मला वाटतं तो दिवाळी अंक अजूनही चालू आहे. तर या अंकाच्या निर्मितीबद्दल किंवा या अंकाच्या संदर्भातले काही अनुभव तुम्ही आमच्यासाठी शेअर कराल का? अक्षर प्रवाह ह्या दिवाळी अंकाचा यावर्षी दुसरं वर्ष होतं अक्षर प्रवाहाचं. मी ज्यावेळेस बाहेर कार्यक्रमाला जायचे किंवा बाहेरच्या अंकांमधून, दिवाळी अंकांमधून माझं भरपूर साहित्य प्रकाशित झालेलं आहे. मग इथं लिहिणारे जे काही लोक आहेत, माझ्या भरपूर संपर्कातले आहेत, आपल्या तालुक्यातले आहेत, दुसऱ्या तालुक्यातले आहेत, की त्यांना कुठंतरी नाही का कुठंतरी व्यासपीठ मिळत नाही किंवा कुठल्या अंकामध्ये पाठवायचं. तर मला असं वाटलं की चला आपणच कुठंतरी ह्याची सुरुवात करू आणि काही आपल्या मातीमधले साहित्यिक कवी असतील, कवयित्री असतील, त्यांच्याबरोबर एक महाराष्ट्रातील मान्यवर साहित्यिकांचं एक सांगड घालून आपण एखादा अंक सुरू केला तर बरं होईल. म्हणून मग ते मागच्या 2-3 वर्षापासून खरं तर विचार चालू होता, पण 2 वर्षापासून आम्ही तो अंक सुरू केला. माझ्याबरोबर मला मार्गदर्शन करणारे निंबाळकर सर आहेत आणि माझ्या एक कार्यकारी संपादक आहेत पाटील मॅडम म्हणून नगरच्या. यांच्या सोबतीने आम्ही तो अतिशय 2 वर्षात छान अंक सुरू केला आणि त्याची सुरुवात मला वाटतं खूप छान झालेली आहे आणि तो असाच अखंड चालू राहणार आहे. जे जाहिरातदार खरं तर आर्थिक म्हणजे पैशाचं सोंग आणता येत नाही काय जरी करायचं म्हणलं तरी, पण मला तशी अडचण वाटली नाही, कारण माझे जे जाहिरातदार आहेत त्यांनी मला पहिल्या आणि दुसऱ्या अंकातच मला सांगून टाकले की तुमचा अंक जोपर्यंत आहे तोपर्यंत आमची जाहिरात तुमच्याबरोबर असणार आहे. तर आपण जर चांगलं काम करायला गेलं तर कुठंतरी एक चांगली सुरुवात जर करत असू तर चांगल्या लोकांचा हातभार या कामाला नक्कीच लागतो. या सगळ्या लोकांच्या सहकार्याने आणि इथले साहित्यिक असतील किंवा महाराष्ट्रभरातील साहित्यिक असतील, चांगले नावाजलेले साहित्यिक असतील, त्यांना सुद्धा मी लेख कविता मागितल्या तर त्यांनी मला तात्काळ त्या दिल्या आणि हा साहित्यिक अंक अक्षर प्रवाह अतिशय छान करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. तुमचा कवयित्री म्हणूनचा प्रवास असेल किंवा साहित्यिका म्हणून तुमचा प्रवास आहे, त्या प्रवासाबरोबरच तुमचा आता प्रवास वाढत चाललेला आहे. तुम्ही संपादिका सुद्धा झालेला आहात. या प्रवासामध्ये तुम्हाला तुमच्या घरामधून सपोर्ट मिळाला की विरोध झाला? तुम्ही खरं तर कठीण प्रश्न विचारलाय मला हा, पण आता विचारलायस तर मला वाटतं सांगावं.
शालेय जीवनामधलं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की साहित्यिक अनुभव किंवा साहित्यिक लोकांशी साहित्य काय असतं हे मला माहीतच नव्हतं खरं तर. त्याच्यानंतर माझं लग्न झालं. अशा ठिकाणी लग्न झालं की तिथं वही, पेन, पुस्तक ह्याचं अप्रूप म्हणजे असं कुणाला नव्हतं तिथं. पण पण माझ्याकडं मला लेखनाची एक वाचनाची एक भूक होती आणि लिखाणाची आवड होती. मग मी काय करायचे लग्न झाल्यानंतर की तिथं ग्रामीण भाग होता. शाळेत जाणाऱ्या बाहेरगावी मुली होत्या. त्यांच्याकडून मी पुस्तकं मागवायचे मला वाचण्यासाठी. दुपारच्या वेळेत चला आपण पुस्तकं काही वाचूयात म्हणून. एकदा दोनदा तो हे केलं प्रयत्न केला पुस्तकं आणून वाचण्याचा. पण माझ्या घरातून मला सक्त ताकीद मिळाली की हे पुस्तकं परत घरात दिसले नाही पाहिजेत. बापरे. आणि त्याच्यानंतर मग घरात साहजिकच सगळं ऐकणं भाग होतं म्हणून मग पुस्तकं परत घरात आली नाहीत. पण माझी लिखाणाची आवड मला स्वस्त बसू देत नव्हती. मी ते गुपचूप का होईना माझ्या कविता किंवा लेख किंवा छोटे छोटे ललित लेख असतील ते लिहून काढायचे, माझ्या डायरीमध्ये ठेवायचे. त्याच्यानंतर माझं मी त्या काळामध्ये टी व्हीवरच्या बातम्या किंवा रेडिओवरच्या बातम्या बघायची. कधी कधी पेपर वाचण्यात यायचं तर पेपर वाचायचे. मग 2021ला माझा एक लेख लोकमतमध्ये छापून आला होता. लोकमतमध्ये काश्मीरच्या शस्त्रसंधी संदर्भात होता. काश्मीरच्या शस्त्रसंधी संदर्भातला. तर तो लेख आल्यानंतर मी तो पाठवला होता आणि तो लेख छापून पण आला. तो लेख आल्यानंतर पण सगळीकडून कौतुक झालं. तिकडचे सगळे पाहुणे किंवा मित्रमंडळी कुणी असतील त्यांनी सगळ्यांनी कौतुक केलं की छान लिहिलंय. पण त्यावेळेस पण माझ्या घरातून मला सक्त ताकीद मिळाली की हा असले आगाऊपणाचे उद्योग तू परत करायचे नाहीत. मग त्याच्यानंतरही बरीच वर्ष गेली. मग हे सगळं बंद होतं. फक्त माझं लिखाण चालू होतं. मग त्याच्यानंतरही बऱ्याच वर्षानंतर परत अजून मी ज्यावेळेस कर्जतला राहायला आले त्यानंतर सुद्धा मला वाचनाची आवड स्वस्त बसू देत नव्हती. मग आता मी म्हटलं चला आता आपण थोडंसं घेऊया वाचायला. पण तिथं पण तसंच झालं की शेजाऱ्यांकडून इकडून तिकडून मैत्रिणींकडून पुस्तकं आणायचे. तर मला ते पुस्तकं परत घरात पुस्तकं आली की हे पुस्तकं परत घरात दिसले नाही पाहिजे अशी सक्त ताकीद होती. मग हे असा प्रवास माझा सगळा झालेला आहे. त्याच्यामुळं मला आजही माझ्या मनाला एक खंत आहे की मी एवढं सगळं करते पण मला वाचन मला जेवढं पाहिजे होतं ना त्या आयुष्यामध्ये करता नाही आलं. घरामध्ये पुस्तकाला बंदी होती पण आज आपण पाहिलं तर तुमच्या घरामध्ये तुमचं कपाट आहे हे पुस्तकांनी भरून गेलेलं आहे. म्हणजे तुम्ही स्वस्त बसला नाही, तुम्ही थांबला नाहीत. तुमच्यावर जो काही दबाव असेल तो दबाव सुद्धा तुम्ही एक प्रकारे झुगारून लावला आणि तुमचं साहित्य जिवंत ठेवलं. ही अतिशय अभिमानाची अशी बाब आहे. तुमचं साहित्य वेगवेगळ्या ठिकाणी प्रकाशित होतंय तर त्या प्रकाशित झालेल्या साहित्याबाबतचा काही अनुभव असेल तर तो आम्हाला सांगा. अनुभव म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्रभरातल्या बऱ्याच दिवाळी अंकामध्ये पेपरमध्ये माझं साहित्य खूप प्रकाशित झालेले आणि सुदैवाने मी जिथं जिथं पाठवलंय तिथं माझं साहित्य त्यांनी प्रकाशित केलेलंच आहे. पण सगळ्यात मला महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा अनुभव जो वाटतो तो म्हणजे मी सप्तरंगला माझी कविता येण्या अगोदरही बऱ्याच वेळा 4-5 वेळा जवळजवळ माझी कविता पाठवली होती. सकाळ सप्तरंगला अशी बोलते माझी कवितासाठी. 2017ला माझी कविता सप्तरंगमध्ये प्रकाशित झाली. ज्या दिवशी माझी सप्तरंगमध्ये कसब नावाची कविता प्रकाशित झाली, ज्या दिवशी कविता प्रकाशित झाली त्या दिवशी सकाळी 6:30 वाजल्यापासून मला दिवसभरात इतके फोन आले की कविता आवडल्याची. महाराष्ट्रभरातून नाही, महाराष्ट्राच्या बाहेर आणि आपल्या देशाच्या बाहेरवरून पण काय मराठी वाचकांचे फोन आले. आणि हा क्षण माझ्यासाठी खरं तर भारावून टाकणारा होता. त्या दिवशी मला माझ्या पोरांना स्वयंपाक करून घालणं सुद्धा नाही झालं. म्हणजे एक फोन झाला की दुसरा फोन असे कंटिन्यू मला ते फोन आलेले होते आणि जवळजवळ आठवडाभर मला त्या कवितेच्या संदर्भाने फोन येत होते. आणि हा अनुभव माझ्यासाठी एवढा छान होता की कुठंतरी आपल्या संघर्षाला किंवा आपल्या कष्टाला किंवा आपल्या कवितेला कुठंतरी एक चांगले दिवस याच्यानंतर येतील असं मला वाटत होतं आणि 100% ते खरंच झालेले. तुमची कविता अतिशय संघर्षातून निर्माण झालेली कविता आहे, त्यामुळं तिला चांगले दिवस आलेलेच आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा तुमची कविता अजून एक चांगल्या पद्धतीनं त्या कवितेकडं रसिकांचा पाहण्याचा दृष्टिकोन राहील असं मला वाटतं. एक साहित्यिका म्हणून वाटचाल करत असताना तुम्ही संपादिका झालात, तुम्ही निवेदिका झालात, तुम्ही ब्युटिशियन आहात, तुमचा एक रेकॉर्डिंग स्टुडिओ सुद्धा आहे. म्हणजे साहित्यिका प्लस एवढं सगळं, हे सगळं कसं हँडल करता, हे सगळं कसं जमतं तुम्हाला? खरं तर माझं एक वाक्य आहे
की कला माणसाला स्वाभिमानानं जगायला शिकवते बरोबर. आणि मी ते जगते खरं तर. म्हणजे कलेचा जर आधार आज नसता तर मी शून्य असते, मायनसमध्ये असते कदाचित. आणि हे सगळं करत असताना मला खरं तर माझ्यात जे आतमध्ये दडलेलं होतं ते बाहेर काढत असताना मला घरची आर्थिक परिस्थिती पण सांभाळायची होती आणि माझे छंद पण जपायचे होते, मला माझ्या आवडी पण जपायच्या होत्या. तर मला त्या छंदांची, त्या आवडींची आणि माझ्या आर्थिक परिस्थितीची ह्या दोन्ही बाजू सांभाळायच्यात. तर मी असं ठरवलं की आपल्याला छंदामधूनच व्यवसाय निर्मिती कशी करता येईल ह्याचा अभ्यास करून मी माझे छंद ला धरून माझे व्यवसाय निवडलेत खरं तर. म्हणजे पार्लर असेल किंवा मग मेकअपचा असेल किंवा मेहंदीच्या ऑर्डर असतील, परत काही कार्यक्रम असतील, निवेदनाचे कार्यक्रम असतील, किंवा आता रेकॉर्डिंग स्टुडिओला माझ्या जवळजवळ वर्ष झालं. खरं तर रेकॉर्डिंग स्टुडिओ टाकणं किंवा ते चालवणं हे मला नाही वाटत बाईचं काम असेल म्हणून. बऱ्यापैकी पुरुष किंवा मुलंच हे काम करतात, पण मी सगळं ते लिलया सगळं हँडल करते. का तर मला माहीत नाही माझ्याकडं काय आहे ते. माझ्याकडं म्हणजे जे काम आपण करतोय ते इतकं मन लावून झोकून देऊन काम करायची माझी वृत्ती आहे. म्हणजे मला सुद्धा कधी कधी प्रश्न पडतो की मी एखादं काम करत असेल तर मला जेवणा खाण्याचं सुद्धा भान राहत नाही. ते नंतर काम झाल्यानंतर कळतं की मला आता भूक लागली होती मगाचपासून, माझ्या नंतर लक्षात येतं. म्हणजे इतकं तहान भूक हरवून मी ते काम करत असते. म्हणजे समोरचं जे आपलं क्लायंट आहे किंवा आपलं जे गिराईक आहे ते गिराईक आपल्या कामावर खुश झालं पाहिजे, तरच ते आपण ते पैसे घेण्याला अर्थ असतो. म्हणून मग आपण ते अतिशय काटेकोरपणे केलं असं पाहिजे, असं माझा नियम आहे स्वतःला घालून दिलेला. आणि दुसरं असं की वेळेचं नियोजन. म्हणजे तुम्ही किती कामं करताय दिवसभराची. मी सकाळी जर 2 मेकअप करत असेल, दुपारी मेहंदी काढत असेल जाऊन, संध्याकाळी परत मला कार्यक्रम करायचा आहे आणि रात्री येऊन मग मला एखादं जर रेकॉर्डिंग आलंय तर ते रेकॉर्डिंग पण मी करते. मग हे सगळं करत असताना बरेच जणी मला विचारतात की बरेच ठिकाणी गेल्यावर तू एवढी कामं कशी काय करते एकटीच, एवढे सगळे कंटिन्यू दिवसभराची कामं. तर खरं तर माझी कुठली कामं कंटाळवाणी आहेत, कुठलंच काम नाही कंटाळवाणं. म्हणजे मला मेहंदीमध्ये एक वेगळी कलाकृती साकारायची, मेकअपमध्ये एक वेगळा चेहरा आहे माझ्यासमोर मेकअप करण्यासाठी. परत एका कार्यक्रमाला गेल्यानंतर मला तिथं वेगळी लोक भेटणार आहेत, वेगळे अनुभव येणार आहेत, मला त्यातून काहीतरी शिकायला मिळणार आहे अजून परत. म्हणजे हे सगळं करत असताना थकण्याचा किंवा कंटाळा येण्याचा विषयच नाही. बऱ्याचशा लोकांचं असं असतं की माझ्याकडे आता बरेच लोक येतात आणि आम्हाला पण आमच्या आयुष्यामध्ये ही कला होती, माझ्याकडं गायन होतं, माझ्याकडं डान्स मला चांगला येत होता किंवा मला काहीतरी वाजवायला शिकायचं होतं किंवा माझी चित्रकला चांगली होती. आणि वयस्कर झालेले ते लोक नंतर म्हणतात की आम्ही नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या ह्याच्यामध्ये आम्ही ते सगळं विसरून गेलो आणि आमची ती कला मागं पडली. आणि आता त्यांना एवढं वाईट वाटतं की खरंच मी मोठा कलाकार झालो असतो, पण मला आर्थिक बाजू माझी कुटुंबाची, माझ्या संसाराची सांभाळायची होती आणि म्हणून माझं ते सगळं मागं पडलं. तर ते माझं तसं नाही. माझी कला पण जपते, माझे छंद पण जपते आणि मी माझं आर्थिक दृष्टीने पण स्वाभिमानाने जगते. आणि हेच सगळंच मला काहीतरी चांगलं करायला, परत अजून चांगलं करायला प्रेरणा देत असतं माझं स्वतःच. मी ज्यावेळेस एखाद्या कार्यक्रमाहून येते किंवा एखादं कुठलं तरी काम करत असते, मी छान घरात जाते आणि माझं स्वतःच्याच मी आरशात बघते आणि स्वतःलाच अशी छान अशी स्माईल देते की आपण आज दिवसभरात खूप छान काम केलेलं आहे. म्हणजे आपल्याला समाधान, दुसऱ्यांसाठी काही असो पण स्वतःला एक समाधान देणारं काम आपण दिवसभरात केलंय. आणि हीच प्रेरणा खरं तर मला कुठंतरी चांगलं काम करून जायला, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी हँडल करायला बळ देत असते. आता तुम्ही हे आपण चर्चा करत आहोत, तुम्ही एवढे सगळ्या गोष्टी सांभाळताय. हे सगळं सांभाळत असताना तुम्ही लोकसंस्कृती जपण्याचा सुद्धा तुमचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे अगदी डोहाळ जेवणाची गाणी असतील, बारशाची गाणी असतील, जे लोप पावत चालले. हल्ली काय झालेलं आहे, या गोष्टी लोकांना ऐकायला मिळत नाहीत. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तर या ऐकायला मिळतील का नाही हे सांगू शकत नाही आपण, किंवा हे अस्तित्वात पण राहणार नाही. परंतु तुम्ही ही जी लोकसंस्कृती आहे ती जपण्याचा प्रयत्न करताय. तर या बाबतीमध्ये तुम्ही ही जी काही गाणी असतील किंवा हे जे कार्यक्रम अटेंड करता, या बाबतीत आलेला तुमचा एखादा अनुभव आणि असंच एखादं त्यातलं जे काही गाणं असेल तर ते गाणं आपण आमच्यासाठी सांगाल का? आता बारशाची गाणी आणि डोहाळे जेवणाची गाणी, खरं तर आपल्याकडं गाण्याचा कार्यक्रम पण असतो, जात्यावरली पण गाणी असतात. आत्ताच्या काळामध्ये एवढे मोठे मोठे कार्यक्रम करतात,
बारशाचा असो, डोहाळे जेवणाचा असो किंवा ते गाण्याचे कार्यक्रम असो. मग एवढ्या सगळ्या महिला जमत असतात एकत्रित आणि त्यात एकीला पण गाणं येत नसतं. हे दुर्दैव आहे. मग कुठून तरी एखादी आजी उचलून आणायची आणि ती गाणं म्हणणार. मग मला असं वाटलं की माझी आई लहानपणी म्हणजे माझ्या लहानपणी माझी आई हे जात्यावरली गाणी किंवा बारशाची गाणी, डोहाळे जेवणाची गाणी तिला यायची. मग मी मधल्या काळामध्ये मी पण म्हणायचे ते गाणी. मग माझ्याबरोबर काही वयस्कर आजी असायच्या गाणं म्हणायला, त्या मला बरोबर घ्यायच्या. मला हिला आवडते म्हणून चला हिला बरोबर घेऊ. मग आता ही परिस्थिती की एवढा मोठा कार्यक्रम आणि तिथं गाणंच म्हणायला कोणी नाही, पारंपरिक गाणी. तर मग मी ठरवलं की चला आपण बारशाची गाणी, डोहाळे जेवणाचे कार्यक्रम करूयात. त्या माध्यमातून थोडासा आपल्या संसाराला आर्थिक पण हातभार लागेल आणि एक वेगळी कला समाजासमोर जी काळाच्या ओघामध्ये सगळं हरवत चाललेलं आहे ते एक पुन्हा रुजण्याचा प्रयत्न होईल आपल्या माध्यमातून. म्हणून मग बारशाची गाणी आणि डोहाळे जेवणाचे कार्यक्रम मी सुरू केले. आणि बारशाची गाणी जर म्हणाल तर त्यातले काही गाणी मी स्वतः लिहिलेली आहेत. डोहाळे जेवणाची नाहीत, पण बारशाची गाणी मी स्वतः लिहिलेली आहेत. डोहाळे जेवणाच्या गाण्याचं एखादं कडवं तुम्ही या ठिकाणी सादर करू शकाल का? हां, जुनं गाणं आमच्या आई आजी म्हणायच्या तेच गाणं मी म्हणते. जाणार आज ती माहेराला, तिच्या माहेराला, ओटी भरा ग ओटी भरा, तिची ओटी भरा, ओटी भरा ग ओटी भरा, तिची ओटी भरा. हिरवी साडी हिरवा शालू, हाती भरला हिरवा चुडा, हिरवा चौरंग तिला बसायला, तिला बसायला, ओटी भरा ग ओटी भरा, तिची ओटी भरा. वा, अतिशय कर्णमधुर असं, म्हणजे ऐकायलाच एवढं भारी वाटतंय की असं वाटतं की आता डोहाळे जेवणाचा कार्यक्रम जर कुठं असेल तुमचा तर त्या ठिकाणी नक्कीच या गाण्यांचा आस्वाद घ्यायला यावं लागणार. कारण हे हल्ली सगळं लोप पावत चाललेलं आहे आणि ते लोप पावत चाललेलं असताना हे सगळं तुम्ही जपलेलं आहेत आणि हे सगळं जपत आहात. तुम्ही कवयित्री आहात, वेगवेगळ्या प्रकारचं लेखन तुम्ही करता. असं म्हणतात की आपला जो वारसा आहे तो वारसा पुढच्या पिढीनं जपला पाहिजे. मध्यंतरीच्या काळात तुमच्या मुलाने काहीतरी तुमच्या संदर्भात लिहिलं होतं. म्हणजे माझा विचारण्याचा जो मुद्दा आहे की तुमचं साहित्य त्यांच्यामध्ये आहे, फक्त ते अजून विकसित झालेलं नसावं. पण मध्यंतरीच्या काळात तुमच्या मुलाने तुमच्याबद्दल काहीतरी लिहिलं होतं, त्याबद्दल काय सांगाल? गुरुपौर्णिमा होती त्यावेळेस आणि मी गावाला गेलेले होते. मला अपेक्षित पण नव्हतं तो काहीतरी लिहिल म्हणून. आपल्या आयुष्यातली पहिली गुरु आई असते असं ह्या विषयावर त्यांनी एवढं छान लिहिलं होतं. मला ते वाचताना सुद्धा एवढे अक्षरशः डोळे भरून आले होते की मग अपेक्षित नव्हतं की आपला मुलगा हा एवढं सुंदर लिहिल आपल्याबद्दल म्हणून. म्हणजे आपल्याला साहजिकच आपल्याबद्दल कोणीतरी काहीतरी लिहितंय म्हणल्यानंतर फार छान वाटतं. तसं आपल्या मुलानं आपल्याबद्दल एवढं छान लिहिलंय म्हणल्यानंतर मला ते अजून पण त्याचं ते लिहिलेलं वाचलं तरी पण मला असं भरून येतं की बाबा. आणि हे खरं तर मुलांनी इतकं संवेदनशील असणं खूप गरजेचं असतं. ही संवेदनशीलता समाजाबद्दलची, आपल्याबद्दलची, आपल्या माणसांबद्दलची ही मुलांमध्ये राहावी एवढीच अपेक्षा खरं तर या निमित्तानं आहे. बरोबर आहे. तो एक संस्काराचा भाग आहे आणि ते संस्कार तुम्ही तुमच्या मुलांवर अतिशय छान पद्धतीनं केलेले आहे. म्हणून तुमची मुलं तुमचा हा जो वारसा आहे तो वारसा नक्कीच पुढं चालवतील असं मलाही वाटतं. आज आपण या ठिकाणी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं चर्चा करत आहोत आणि तुम्ही आम्हाला वेळही दिला. परंतु आज या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं तुम्ही समस्त स्त्री वर्गाला एक काय संदेश द्याल? आता जागतिक महिला दिन खरं तर कुठला तरी एक दिवस असावा कुठल्या तरी गोष्टीचा, हे मला तरी नाही पटत. तर आहेच तर आपण तो साजरा करूयात. पण मला असं वाटतं की आजचा दिवस माझा हे म्हणण्यापेक्षा रोजचा दिवस माझा असं आपण म्हणूयात की. आणि आपण छान जाणार आहेत कुठल्या तरी कार्यक्रमाला महिला दिनाच्या निमित्तानं, कुठेतरी खेळ पैठणीचा होईल, आपण छान नटून थटून जाणार आहेत. नटणं हा स्त्रीचा जन्मसिद्ध अधिकार आहे. माझ्या मैत्रिणींना मी सांगू इच्छिते की आपण हा दिवस एन्जॉय करणार आहेत. पण ह्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन पण आपण कधीतरी बघितलं पाहिजेत की आता समाजामध्ये काय चाललंय.
आणि आपण काय करणं गरजेचं आहे. जसं साहित्य हा समाजाचा आरसा आहे, तसंच स्त्रिया हा सुद्धा एक समाजाच्या वाहक आहेत. म्हणजे त्यांनी जर ठरवलं आपण विचारांच्या वाहक बनायचे, महापुरुषांचे विचार असतील किंवा चांगले विचार असतील जे समाजाला गरजेचे आहेत, त्या विचारांचं वाहक बनायचे, तर खूप मोठी क्रांती होऊ शकते. आणि त्यांनी जर ठरवलं की त्या वाटेनं आपल्याला नाही जायचं, आपल्याला इकडं कुठल्या तरी कर्मकांडाच्या किंवा कुठल्या दुसऱ्या वाटेनं जायचंय, तर कर्मकांडामध्ये सुद्धा क्रांती करू शकतात. एवढी ताकद आहे स्त्रियांमध्ये. मग मला असं वाटतं की आपण नेहमी चर्चा कशावर करतो की साड्या, दागिने, हिचं असं झालं, तिचं तसं झालं, प्रत्येकीचं उन्हं धुणं काढायचं किंवा काय करायचं, ह्याच्या पलीकडे जाऊन आपण विचार करायला शिकलं पाहिजे ना. मग महिला दिन आपण का साजरा करतोय, तर ती एक कुठंतरी क्रांती घडतीये. मग आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या परिवारामध्ये आपल्याला जर वाटतंय क्रांती घडावी आणि प्रत्येकीने जर असं ठरवलं तर समाजामध्ये क्रांती नक्कीच होईल. तर कुठंतरी एक महिला दिन साजरा करायचा आणि नंतरचे दिवस आपले असेच हे करायचे, तर ह्याला काही अर्थ नाही. कुठंतरी आपण एक कुठलं तरी ध्येय आपलं ठेवलं पाहिजेत. खूप चांगलं काम महिला करू शकतात. एवढंच मी या निमित्ताने सांगेल. तुमच्या अतिशय व्यस्त अशा कार्यक्रमामधून तुम्ही आज महिला दिनाच्या निमित्तानं आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. परंतु समारोपाकडे जाण्या अगोदर तुमच्या कविता महाराष्ट्रभर गाजत आहेत, यातील एखादी कविता आमच्या रसिकांसाठी. नक्कीच. कविता सगळ्यांसाठी आहे आणि हलकी फुलकी आहे. खरं तर झकास असो भकास असो गोंधून घ्यायचं तरी पण, झकास असो भकास असो गोंधून घ्यायचं तरी पण, एवढे सुंदर आयुष्य हे निघून चालले भरकन. कुढत असतो रडत असतो उगाच आपण चिढत असतो, कुढत असतो रडत असतो उगाच आपण चिढत असतो, भाळावरच्या रेघांना उगाचच दोष देत बसतो. दोष देतो ह्याला त्याला द्वेष करतो खुन्नस धरतो, दोष देतो ह्याला त्याला द्वेष करतो खुन्नस धरतो. आपलं डोकं आऊट व्हायला आपणच मग कारण ठरतो, आपलं डोकं आऊट व्हायला आपणच मग कारण ठरतो. सोडून सारे किंतु परंतु हसत जगायचं कधी पण, सोडून सारे किंतु परंतु हसत जगायचं कधी पण, एवढे सुंदर आयुष्य हे निघून चालले भरकन. दुःख चिंता अडीनडी असतात बरं साऱ्यांना, दुःख चिंता अडीनडी असतात बरं साऱ्यांना, उगाच करतो भाऊ आपण कुरवाळतो जखमांना. जखम असो वेदना असो किती दिवस टिकतील, जखम असो वेदना असो किती दिवस टिकतील, आज झळा उन्हाच्या उद्या श्रावणसरी असतील, आज झळा उन्हाच्या उद्या श्रावणसरी असतील. छोट्या छोट्या गोष्टींचेही नाहीच घ्यायचे दडपण, छोट्या छोट्या गोष्टींचेही नाहीच घ्यायचे दडपण, एवढे सुंदर आयुष्य हे निघून चालले भरकन. आणि शेवटच्या ओळीत, कधी चिमटीत पकडायचं कधी मिठीत पकडायचं, कधी चिमटीत पकडायचं कधी मिठीत पकडायचं, आनंदाच्या फुलपंखांना नाहीच गड्या अडवायचं, आनंदाच्या फुलपंखांना नाहीच गड्या अडवायचं. आभाळ आपलं धरती आपली भन्नाट वारा होऊन जायचं, आभाळ आपलं धरती आपली भन्नाट वारा होऊन जायचं, निसर्गाची दानत वेड्या स्वतःमध्ये रुजवत राहायचं. सोंगाडोंगाचे भुरके फेकून फक्त जपायचं माणूसपण, सोंगाडोंगाचे बुरखे फेकून फक्त जपायचं माणूसपण, एवढे सुंदर आयुष्य हे निघून चालले भरकन, एवढे सुंदर आयुष्य हे निघून चालले भरकन, एवढे सुंदर आयुष्य हे निघून चालले भरकन. धन्यवाद. अतिशय सुंदर असा मेसेज आपण आपल्या या कवितेमधून दिलेला आहे. या ठिकाणी आपण आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल पुन्हा एकदा आपणास धन्यवाद देतो आणि सर्व महिला भगिनींना आजच्या या महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.